अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढलाय। तालिबाननं काबूलमधील एअर स्ट्राईक नंतर 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केलाय। पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवर दडलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना हटवावं किंवा त्यांना सोपवावं असा इशारा तालिबाननं दिलाय। या हल्ल्यात 30 जण जखमीही झालेत। तालिबाननं सीमेवर रात्रभर मोहिमा चालवल्या असून 20 तालिबानी सैनिकही ठार झालेत। अफगाणिस्ताननं पाकिस्तानी प्रांतावर प्रत्युत्तरादाखल हल्ला केल्याचंही स्पष्ट केलंय। पाकिस्तानने बेकायदेशीर अफगाण निर्वासितांविरोधात कारवाई तीव्र केली आहे। क्वेटामध्ये सुरक्षा दलांनी छापे टाकून अनेक अफगाण नागरिकांना ताब्यात घेतलंय। कागदपत्र नसलेल्या परदेशी नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे। ताब्यात घेतलेल्यांना डिपोर्टेशन सेंटरमध्ये हलवलं जात आहे। पाकिस्तानच्या बेकायदेशीर परदेशी नागरिकांच्या डिपोर्टेशन योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात असून जवळपास 2 दशलक्ष अफगाण निर्वासित देशात असल्याचा अंदाज आहे। दरम्यान मानवाधिकार संघटनांनी या कारवाईवर तीव्र शब्दात टीकाही केली आहे। अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तालिबाननं कठोर इशारा दिलाय। पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं तालिबानी प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय। पाकिस्ताननं अफगाण हद्दीत केलेले हवाई हल्ले आणि गोळीबार यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे। पाकिस्ताननं TTP दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप अफगाणिस्तानवर केलाय, तर तालिबाननं हे आरोप फेटाळून लावलेत। याआधी पाकिस्ताननं अफगाण निर्वासितांना परत पाठवण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे एकूणच तणाव वाढलाय। गाझा युद्धबंदी करारानंतर उद्यापासून 20 जिवंत आणि 28 मृतदेहांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू होणार आहे। इस्रायली सैन्यानं गाझामधून माघार घेतली असून हमासला 72 तासांची मुदत देण्यात आली आहे। मात्र हमासनं इजिप्तमध्ये होणाऱ्या शांतता शिखर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यास नकार दिलाय। हमासच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या योजनेतील काही भागांवर असहमती दर्शवली आहे। इस्रायल अंदाजे 2000 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे, तर काही मृतदेह शोधणं कठीण असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेच्या विशेष दूतानं दिली आहे। शांती योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्ततेसाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ गाझामध्ये पोहोचलेत। इस्रायल आणि हमास यांच्यातील प्रस्तावित शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणीसाठी स्टीव्ह विटकॉफ गाझापट्टीवर पोहोचलेत। दोन्ही बाजूंनी करारातील अटींचं पालन केलं जात असल्याची खात्री करण्यासाठी विटकॉफ यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। पहिल्या टप्प्यात युद्धबंदी आणि मानवतावादी मदत सुरळीत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे। विटकॉफ इस्रायल आणि हमास या दोन्ही पक्षांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची देखील शक्यता आहे। इस्रायल हमास युद्धविरामाचं मध्य पूर्व देशांकडून स्वागत करण्यात आलंय। मात्र असं असतानाच इराण एकटा पडल्याचं चित्र समोर आहे। अमेरिका आणि अरब राष्ट्रांमध्ये शांतता कराराबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असून ट्रम्प यांच्या मध्य पूर्व दौऱ्याची तयारी सुरू आहे। दरम्यान इराणचे पारंपरिक साथीदार हिजबुल्ला, हमास आणि सिरियातील असद सरकार कमकुवत झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। इराणचा अणु कार्यक्रम देखील मंदावल्यानं सुतवाच केलं जात आहे। चीन आणि रशियाकडूनही अपेक्षित मदत मिळत नसल्यानं इराण आणखीनच कोशात गेल्याचं दिसतंय। अमेरिकेत सरकारी शटडाऊन सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला महत्त्वाचे निर्देश दिलेत। शटडाऊनमुळे वेतन थांबण्याच्या शक्यतेमुळे ट्रम्प यांनी सगळ्या उपलब्ध निधीचा वापर करून सैनिकांना 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांचं वेतन मिळायला हवं असे आदेश दिलेत। या निर्णयामुळे अमेरिकेच्या सैनिकांचं वेतन वेळेवर होईल, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाहीये। शटडाऊनमुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन थांबण्याची शक्यता आहे, मात्र तरी देखील राष्ट्राध्यक्षांनी सैनिकांच्या वेतनाला प्राधान्य दिलंय। अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या सगळ्या उत्पादनांवर 100% कर लावण्याची घोषणा केल्यानंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही लढायला घाबरत नाही असं चीननं स्पष्ट केलंय। ट्रम्प यांच्या या निर्णयावर चीननं अमेरिकेवर दुटप्पीपणाचा आरोप केला असून अमेरिकेच्या जहाजांवर विशेष बंदर शुल्क लावण्याचा इशारा दिलाय। व्यापार चर्चांमध्ये सातत्यानं अडथळे आणल्याचा आरोप करत चीननं अमेरिकेला धोरणात बदल करण्याचं आवाहन केलंय, तर गरज पडल्यास योग्य ती कठोर पावलं उचलण्यात येतील असाही इशारा चीननं दिलाय। अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर डुप्लो हे लवकरच स्वित्झर्लंडमधील झुरिच विद्यापीठात काम करण्यासाठी जाणार आहेत। झुरिच विद्यापीठात ते अर्थशास्त्रासाठी एक नवीन केंद्र स्थापन करणार असल्याचं विद्यापीठानं जाहीर केलंय। मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नोबेल विजेत्या जोडप्यानं आता अमेरिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून यामागे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाचा हात असल्याचं बोललं जात आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा एका डॉलरच्या नाण्यावर प्रतिमा छापण्याचा प्रस्ताव जगभरात चर्चेचा विषय बनलाय. हे नाणं 2026 मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त जारी करण्याची शक्यता आहे. या प्रस्तावामुळे केवळ राजकीय वादविवादच नाही तर प्राचीन रोमन नाण्यांच्या अभ्यासकांमध्ये देखील वादाची ठिणगी पडली आहे. सुमारे 2000 वर्षांपूर्वी रोममध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी नाण्यांवर जिवंत व्यक्तींच्या प्रतिमा छापण्याची पद्धत सुरू झाली आणि याच कारणामुळे रोमन प्रजासत्ताकाच्या पतनास सुरुवात झाली असं इतिहासकारांचं मत आहे. सुदानच्या अल फशीर या शहरात पॅरामिलिटरी फोर्सनं केलेल्या ड्रोन आणि तोफखानांच्या हल्ल्यात 60हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यात नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका ठिकाणाला टार्गेट केलं गेलं. स्थानिक रहिवाशांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतरचं भयंकर दृश्य दाखवलं गेलंय. व्हिडिओमध्ये इमारतीचं मोठं नुकसान झालं असून आजूबाजूला जळलेल्या फर्निचरचे तुकडे विखुरलेले दिसतायत. क्रिप्टोकरन्सी कोसळल्यानंतर युक्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 32 वर्षीय क्रिप्टो गुंतवणूकदार कॉन्स्टँटिन गॅलिश यांचा मृतदेह त्यांच्या लॅम्बॉर्गिनी कारमध्ये आढळलाय. कोस्ट्या कुडू या नावानं ओळखला जाणारा गॅलिश सोशल मीडियावर लोकप्रिय होता. दरम्यान $30 लाख नुकसान झाल्याचा अंदाज बायनान्स स्क्वेअरनं वर्तवलाय. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अधिकृत तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे क्रिप्टो गुंतवणुकीची जोखीम पुन्हा एकदा समोर आली आहे. बाजारातील घसरणीचा गंभीर परिणाम या भागावर पूर्णतः दिसून येतोय. पेरूमध्ये रातोरात राजकीय भूकंप झालाय. महाभियोगानंतर राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्ते यांना पदावरून हटवण्यात आलंय. जोस जेरी यांनी नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली आहेत. संसदेतील चर्चेनंतर बोलुआर्ते यांच्या अनुपस्थितीत मतदान घेऊन त्यांना हटवण्यात आलं. त्यांच्यावर गुन्हेगारी रोखण्यात अपयश आल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. 38 वर्षीय वकील जोस जेरी यांनी शपथविधीनंतर सलोखा, कायदा आणि निष्पक्ष निवडणुकीचं आश्वासन दिलं. गेल्या दशकात पेरूला मिळालेले हे 7वे राष्ट्राध्यक्ष आहेत. उत्तर कोरियानं प्योंगयांगमध्ये झालेल्या भव्य लष्करी परेडमध्ये आपल्या सर्वात धोकादायक लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन करत जगाचं लक्ष वेधलंय. किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड पार पडली आहे. परदेशी नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात नवीन आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची झलकही दाखवण्यात आली. उत्तर कोरिया लवकरच या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याच्या तयारीत असल्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते आहे. मेक्सिकोमध्ये अतिवृष्टीमुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झालाय. वेराक्रूज, हिडाल्गो आणि पुएल्बा या राज्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असून हजारो घरं उद्ध्वस्त झाली आहेत. वेराक्रूजमध्ये 540 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंदही झाली आहे. पोझारिका शहरात कोणतीही पूर्वसूचना न देता पूर आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. लष्कर आणि नौदलाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून संपर्क तुटलेल्या अनेक समुदायांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालंय. सध्या बायडन रेडिएशन आणि हार्मोन थेरपी घेत असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतर त्यांना हा आजाराचं निदान झालं होतं. 82 वर्षीय बायडन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पुन्हा निवडणूक न लढवण्याचाही निर्णय घेतलाय. ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत डेमोक्रॅटच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. बायडन सध्या त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रित करतायत. नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौंडेल यांना प्रकृतीच्या अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राष्ट्राध्यक्षांना अचानक तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांची तक्रार जाणवली. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेलं गेलं. डॉक्टरांचं पथक सध्या पौंडेल यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी सध्या 6 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भारत अफगाणिस्तान संबंधांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आमिर खान मुत्ताकी यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली आहे. या बैठकीत आर्थिक, व्यापारी आणि राजनैतिक सहकार्य यांच्यावर चर्चा झाली. भारतानं काबूलमधील आपल्या मिशनला दूतावास पातळीवर अपग्रेड करण्याची घोषणा केली आहे. काबूलचे राजनैतिक अधिकारी देखील लवकरच दिल्लीला येतील. दोन्ही देशांदरम्यान हवाई संपर्क वाढवणं, व्यापार करार आणि गुंतवणुकीच्या संधी यावर सहमती झाल्याचं आमिर खान मुत्ताकी यांनी सांगितलं.
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी सध्या भारतात आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी भेट घेतली आहे. त्यानंतर मुत्ताकी यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी महिला पत्रकारांना प्रवेश बंदी करण्यात आल्यानं या तालिबानी फरमानींचीच अधिक चर्चा झाली होती. तसंच त्याबाबत संतापही व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान आता एक मोठी अपडेट यात आली की मुत्ताकी यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतलाय. या पत्रकार परिषदेत त्यांना महिलांना देखील आमंत्रित केलंय. बिहार विधानसभा निवडणूक एनडीएचे जागा वाटप जाहीर झालंय. बिहार भाजप प्रभारी विनोद तावडे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. भाजप 101 जागा लढवेल, जेडीयू 101 तर एलजेपी 29 जागा आणि रालोमा 6 या जागा लढवणार आहे. भाजप शहरांमध्ये आणि शहरी भागांवर अधिक लक्ष देणार आहे तर जेडीयू ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न करेल. एनडीएनं जागा वाटप जाहीर करून स्पष्ट असंही केलंय की ते सगळ्या पक्षांच्या मतदारांना एकत्र आणून बिहारमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करतायत. ही रणनीती कितपत प्रभावी ठरते आणि निवडणूक निकालात कितपत फरक पडतो हे आगामी काळातच स्पष्ट होईल. पश्चिम बंगालच्या दुर्गापूर इथल्या एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. या घटनेनं सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आलेत. अशातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावर बोलताना केलेल्या एका वक्तव्यानं वाद वाढण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी असं म्हणाल्या होत्या की ही घटना अतिशय भयावह आहे. ती बाहेर काय करत होती? मुलींनी रात्री बाहेर पडू नये, कॉलेजने ही जबाबदारी घ्यावी लागेल असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे आता सध्या मोठा वाद निर्माण झालाय. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी बूट भिरकावला होता. या घटनेनंतर सरन्यायाधीश बी आर गवई यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मात्र बंगळुरूमध्ये राकेश किशोर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर काही जणांनी सोशल मीडियावर सरन्यायाधीश गवई यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर पोस्ट केला होता. याबद्दल आता बंगळुरू सायबर क्राईम पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. हेतुपुरस्सर अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रयागराजमधील परिषदेत बोलताना आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद भावुक झाले. त्यांनी मायावतींवर थेट सवालही उपस्थित केले. त्या घाबरलेल्या दिसतात, काहीतरी गुपित लपवत आहेत असं ते म्हणाले. दलितांवरील अत्याचारांचा उल्लेख करत त्यांनी उत्तर प्रदेशातील स्थितीवर चिंताही व्यक्त केली आहे. लोकांना जात विचारून मारलं जातंय असं म्हणत त्यांनी समाजावरील अन्यायाचा तीव्र निषेध केलाय. चंद्रशेखर यांनी दलित, मागासवर्गीय आणि वंचितांसाठी लढण्याची ग्वाही देखील यावेळी दिली. तामिळनाडूमधील रामेश्वरम इथल्या मच्छीमारांनी आपला संप 3ऱ्या दिवशीही सुरू ठेवलाय. श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची त्वरित सुटका करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करतायत. या संपामुळे रामेश्वरम बंदरातील सुमारे 800हून अधिक मासेमारी नौका किनारी लावण्यात आल्यात. जोपर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका होत नाही आणि श्रीलंकेकडून होणारी अटकेची समस्या कायमस्वरूपी थांबत नाही तोपर्यंत त्यांचा हा विरोध सुरूच राहील असं मच्छीमार समुदायानं म्हटलंय. या संपामुळे मासेमारी व्यवसायाचं मोठं नुकसानही होत आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या पहिल्या सणासुदीच्या काळात सीमा ओलांडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जलशाखेनं अखनूर सेक्टरमध्ये गस्त वाढवली आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत चिनाब नदीच्या काठावर 24 तास बोटींद्वारे गस्त घालत आहे. बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी दहशतवाद्यांना आत ढकलण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना हाडून पाडण्यासाठी बीएसएफ जवान आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट मोडवर आहेत. जवान कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असून सतत माहिती गोळा करत असल्याची माहिती आहे. राजस्थानातील कोटामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. एक 80 किलो वजन असलेली मगर थेट घरात शिरली. तिला पकडताना वन विभागाची दमछाक उडाली. 8 फूट लांब आणि 80 किलो वजन असलेली ही मगर थेट घरात शिरली. ज्यावेळी मगर घरात आली त्यावेळी घरातील सगळेच गप्पा मारत होते आणि हसत खेळत होते. पण घरात आलेली मगर बघून सगळ्यांनाच घाम फुटला. कसं तरी ते घरातून बाहेर पळाले. संपूर्ण गावातच गोंधळ उडाला आणि त्यानंतर याची माहिती वन विभागाला दिली गेली. कोटा जिल्ह्यातील बंजारी गावात 10 ऑक्टोबरला ही घटना घडली आहे. मगरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वडिलांनी आपल्या 3 मुलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली आणि नंतर पोलिसांसमोर सरेंडर केलंय. आरोपी विनोद कुमारची पत्नी त्यांच्यापासून वेगळी राहत होती आणि याच रागातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच विनोदनं पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिला घरी परत येण्यास सांगितलं. मात्र तिनं नकार दिला आणि त्यामुळे दुःखी होऊन विनोदनं त्याच्या मुलांसाठी मिठाई आणली आणि त्यांना खायला दिली. नंतर त्यांचा गळा चिरून तिघांचीही हत्या केली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
जम्मू कटरा एक्सप्रेसवेवर सोनीपतच्या गोहाना इथे एक भीषण अपघात झालाय. काँग्रेस नेत्याच्या मुलासह 4 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय. रोहतक जिल्ह्यातील 4 तरुण जम्मू कटरा एक्सप्रेसवरून रोहतकमधील त्यांच्या गावी कारनं जात होते. रुखी गावाजवळ एक्सप्रेसवेवरील टोलजवळ कारची रोलरशी धडक झाली. धडक इतकी भीषण होती की एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तिघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे. जुबिन गर्ग यांच्या मृत्यूबाबत आसाम पोलिसांना अद्याप सिंगापूरकडून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. भारत सरकारनं सिंगापूरकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाची माहिती मागवली असल्याचं सीआयडीचे विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी दिली आहे. सिंगापूरमधील सीआयडीनं घटनेच्या वेळी जहाजावर उपस्थित असलेल्या 11 जणांना समन्सही बजावलंय. त्यातील फक्त एकानं जबाब नोंदवलाय. या प्रकरणासंदर्भात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जुबिनची पत्नी गरिमा यांनी सोशल मीडियावर न्यायाची मागणी करत राहण्याचं लोकांना आवाहन केलंय. गोरखपूरचे खासदार आणि अभिनेते रवी किशन फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर भावुक झाले. लापता लेडीज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यानं त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी मी 33 वर्ष वाट पाहिली, 750 चित्रपट केले, पण आज पहिल्यांदाच मंचावर आलो असं म्हणत त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलांचे आभारही मानले. मला जिवंत ठेवल्याबद्दल फिल्मफेअरचे आभार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 17व्या फिल्मफेअरमध्ये कमी बजेटच्या चित्रपटातील श्याम मनोहरच्या भूमिकेसाठी रवी किशन यांना सन्मानित करण्यात आलं. मध्य प्रदेशातील एका महिलेनं करवा चौथच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी फक्त प्रार्थना केली नाही, तर तिनं त्याला जीवनदान दिलंय. राजगड इथल्या प्रिया हिनं तिचा पती पुरुषोत्तमचा जीव वाचवण्यासाठी आपली किडनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी पुरुषोत्तमला कोरोनाची लागण झाली. बरं झाल्यानंतर त्याला सतत डोकेदुखी आणि थकवा जाणवू लागला. जेव्हा त्यानं डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. जर किडनी ट्रान्सप्लांट केलं नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. यावेळेस त्याची पत्नी प्रियानं स्वतःची किडनी नवऱ्याला देऊन त्याला जीवनदान दिलं. इंडिगो एअरलाइन्सवर डीजीसीएनं 40 लाखांचा दंड ठोठावलाय. श्रेणी सी विमानतळांवर ऑपरेट करणाऱ्या सुमारे 1700 पायलट्सना नियमानुसार योग्य सिम्युलेटरवर प्रशिक्षण न दिल्यानं उघड झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. कालिकत, लेह, काठमांडू सारख्या संवेदनशील विमानतळांसाठी हे प्रशिक्षण अत्यावश्यक होतं. इंडिगोनं चेन्नई, दिल्लीसह अन्य शहरातील 20 सिम्युलेटरवर प्रशिक्षण दिलं होतं, जे आवश्यक मानकांनुसार अपात्र ठरलं. डीजीसीएनं दिलेली कारणे दाखवा नोटीस समाधानकारक नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या दृष्टीनं ही गंभीर बाब देखील मानली जाते.